ये तर नुकतंच विश्वास पाठकांची प्रतिक्रिया आली होती. ठाकरेंचा विषय संपला. मनीषाजी, मला तुम्हाला विचारायचं, ठाकरेंचा विषय संपला असं विश्वास पाठक म्हणाले. या निवडणुकीचे जे निकाल आहेत ते तर स्पष्ट असंच दाखवतात आहे, हे लोकांनीच दाखवून दिलं आहे. आणि आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम राहिलो, आम्ही काम करत राहिलो, अनेक शिव्याशाप दिल्या, वाटेल ते ट्रोलिंग झालं आमच्या बाबतीत, बरंच काही काही झालं. परंतु माननीय शिंदेजी आम्हाला नेहमी हेच सांगत राहिले की फार त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवा. आणि त्यांनी तेच केलं आणि ते सतत लोकांमध्ये राहिले. आणि आम्हाला पण त्यांनी अशाच पद्धतीने पळवलं की लोकांमध्ये राहा, जनतेत जा, जनतेचे विषय हातात घ्या. आणि मला असं वाटतं की जे ठाकरे करू शकले नाहीत, म्हणजे तो त्यांचा स्वभाव नाही, तो त्यांचा टेम्परमेंट नाही जनतेमध्ये राहण्याचा. आणि लोकांना आता जनतेतले नेते आवडतात. म्हणून ठाकरेंचा विषय संपला. सचिन भाऊ, असंच वाटतं की ठाकरेंचा विषय म्हणून संपलाय? अजिबात नाही. आणि ह्याचं श्रेय आता हा जरी देखील ते एक घटक म्हणून घेत असतील तर एक नक्कीच आपल्याला नाकारता येणार नाही की हा भारतीय जनता पार्टीचा पण यश आहे, हे जे प्रोजेक्ट जे झालेले आहे. आणि लोकसभेमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळी शिवसेना गटामध्ये पण देखील मताचा जो कन्व्हर्जेशन जो व्हायला पाहिजे होता तो त्यांना झालं, आम्हाला यावेळी झालेला दिसत नाही आहे. पण ह्याचा अर्थ काय संपलो किंवा आम्ही संपणार अशातला भाग नाही. परत एकदा जिद्दीने आणि लोकांच्या समोर जाऊ. एक विरोधी पक्ष या नात्याने पण जर लोकांनी संधी दिली असेल, कौल दिला असेल, तर तो मान्य करून लोकशाहीमध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. परंतु एकंदरीत या निर्णयाच्या बाबतीतच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळेच मला असं वाटते शेवटी निर्णय झाल्यानंतर पक्षाच्या वतीने व्यवस्थित विश्लेषण केलं जाईल आणि एक स्ट्रॅटेजी ठरवली जाईल. काय चुकलं ठाकरेंचं किंवा ठाकरेंच्या नाही, शिवसेना? आता आम्ही जे ॲनालायसिस करतोय ग्राउंडवरती आमचे सभा चांगले झालेले आहेत, सभेला चांगला प्रतिसाद मिळत होता, मोठ्या प्रमाणावरती अँटी इन्कम्बन्सी गव्हर्नमेंटच्या बद्दल होती. आता काहींनी सांगितलं ही गोष्ट जरी देखील नरेटिव्ह जर तुम्ही बघितलं असेल, काही कोण तयार करत नाही, नरेटिव्स तयार होतात. बटेंगे कटेंगे हे नरेटिव्स तिकडे झालं, बटेंगे कटेंगे चटेंगे. आता हम है एक है तो सेफ है हे आता ट्विट करतायत, त्याला त्यांनी जोडून धर्मयुद्ध ह्याच्याबद्दल ते काहीच बोलले नाही, जे एक दिवस अगोदर त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सो पोलरायझेशन ऑफ वोट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे किंवा झालेला आहे आणि तो मताच्या माध्यमातून मिळालेला असावा. पण आज लगेच त्याच्याबद्दल बोलणं उचित यासाठी होणार नाही की पूर्ण विश्लेषण केल्यानंतरच नेमकं आम्ही कुठे चुकलो. नरेटिव्ह सेट केला असं म्हणायचं. आता झालाय ना, तो झालेलाच आहे ना. आणि त्याला आणि एवढी निगेटिव्ह इन्कम्बन्सी असून पण महागाईचे प्रश्न होते, महिलांच्या सुरक्षितेच्या बाबतीत असेल, शेतकरीचे प्रॉब्लेम्स होते, एवढं असून पण लोकांनी कौल समजा जर महायुतीला दिला असेल तर आम्ही कुठे आमच्या उणीव आहेत ते कसे भरून काढायचे आहेत आणि विरोधी पक्ष नात्याने कशा पद्धतीने आम्हाला पुढे काम करा हे आम्हाला विचार करून काम करावंच लागणार आहे. त्याचा अर्थ काय सर्वजण घरी बसून होणार नाही असं नाही. आणि आमच्यापेक्षा जास्त तर आता मला वाटते शिंदेगड आणि दादांनी हे विचार केलं पाहिजे. कारण आता पुढे संकेत आलेले आहेत की आता आम्ही स्वबळावरती इथपर्यंत येऊ शकतो. पुढे आता तुमची गरज किती लागेल नाही लागेल, म्हणजे त्यांच्या खांद्यावर राहून ते इथपर्यंत आलेत, पुढे त्यांना ते खांदा जर लागला नाही तर त्यांचं काय होईल ते माहीत नाही. ठीक आहे निलेश सर, नरेटिव्हचा मुद्दा पुन्हा एकदा आला. लोकसभेला फडणवीसांनी नरेटिव्हचा मुद्दा उपस्थित केला आणि आता महाविकास आघाडी उपस्थित करते. नाही, ठीक आहे, नरेटिव्ह मांडणं आणि तो यशस्वीपणे लोकांपर्यंत पोहोचवणं हे पण राजकीय पक्षांसाठीचं स्किल असतं. आता ते स्किल हे मुख्यतः शिवसेनेमध्ये नाही हे आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे त्यांना नरेटिव्ह म्हणजे काय वाटतं तर फक्त जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत किंवा एक ज्या स्वरूपाची गद्दारी किंवा खोके अशा स्वरूपाचा नरेटिव्ह तयार केला होता, त्यानंतर जी सिंपती मिळाली होती ती म्हणजे नरेटिव्ह असं जर वाटत असेल तर तसं राजकारण आता महाराष्ट्रात होऊ शकत नाही. आणि बंदिस्त मातोश्रीमध्ये राहून महाराष्ट्राचा गाडा चालवता येऊ शकत नाही हे शिवसेनेनं समजून घेतलं पाहिजे. माझ्या मते शिवसेनेच्या चुका झाल्या आणि त्या शिवसेनेला आता चिंतन मनन जे काय सगळं करायचं ते करावं लागणार आहे. अन्यथा शिवसेना ही लयाला जाईल अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल. आणि त्यामुळे मातोश्रीत बसून आता महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही, मराठी माणसाचं राजकारण होऊ शकत नाही. हे उद्धव ठाकरेंना आणि ठाकरे कुटुंबाला समजून घ्यावं लागेल. लोकसभेमध्ये आम्ही दाखवलं ना, लोकसभेमध्ये ज्यावेळी आम्ही महाविकास आघाडी म्हणून घेऊन शिवसेनाच हा एकमेव पक्ष होता, त्यांनी लीड केलं त्यामुळे तर एवढी हे आली. हां, त्याच्यानंतर या ज्या गोष्टी झाल्या ह्याचा अर्थ लगेच एका निर्णयावरती आपण घेऊन आता असंच होईल तसंच होईल या कन्क्लुजनवर येण्यापेक्षा परत एकदा आम्हाला जिद्दीने उभं राहावं लागेल. आम्ही राहू. मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की त्यांनी जे सांगितलं की मातोश्रीवर बसून राजकारण हे अगदी चुकीचं नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे मी तर म्हणेन. कारण 2 वर्ष सतत कोविडच्या पिरियडमध्ये सुद्धा म्हणजे मी संजय गांधी नॅशनल पार्कच्या झोपडपट्ट्यांसाठी अनेक मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग्स लावल्या,
फक्त एकमेव मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे होते की त्यांनी सांगितलं वेळ देईन पण दिली नाही. पण उद्धवजींनी तेव्हासुद्धा सह्याद्री गेस्टवर मिटिंग लावली होती. अनेक मिटिंग सह्याद्री गेस्ट हाऊसवर वर्षाच्या बंगल्यावरती वरच्या मजल्यावरती जिथे मीटिंग्स होतात तिथे झालेल्या आहेत. फक्त एवढंच आहे की मंत्रालयात त्यांचं येणं जाणं कमी होतं. याचा अर्थ असा बिलकुल निघू शकत नाही की उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांनी काम केलेलं नाही. राजेश टोपे आरोग्यमंत्री होते, उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि अत्यंत चांगल्या प्रकारे करोनाची जी समस्या होती ती चांगल्या प्रकारे महाराष्ट्राने आणि मुंबईत हँडल केलेली आहे. त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही काहीच काम केलं नाही आणि त्यांची तब्येत बरी नसताना ऑपरेशन झालेलं असताना ते फक्त तिथेच मातोश्रीवरच बसून होते असं एक करायचं. पण आता मुख्यमंत्री शिंदे जे होते ते स्वतः वर्षावर मी 4 वेळा भेटायला गेले, मंत्रालयात 10 वेळा भेटायला गेले, पण कधीच सापडले नाही. कोणीतरी म्हणायचं रात्री 12 वाजता येतील, 1 वाजता येतील. म्हणजे ही काय काम करण्याची वेळ आणि पद्धत नाही ना. पण त्यांचं कौतुक करताना उद्धवजींनी काहीच काम केलं नाही किंवा ते मातोश्रीवरच बसून राहायचं असं जे एक सगळं सेट केलं आहे ते चुकीचं आहे.